नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला स्वामी महाराजांची त्वरित फळ देणारी सेवा सांगणार आहे। नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा। भारतीय अध्यात्म परंपरेत संत, साधू आणि महापुरुषांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। अशा थोर संतांच्या भक्तीत स्वामी महाराजांचे नाव अत्यंत श्रद्धेने घेतले जाते। स्वामी महाराज म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर श्रद्धा, विश्वास, सेवा आणि आत्मिक उन्नती याचा जिवंत अनुभव आहे। असंख्य भक्तांच्या आयुष्यात स्वामी महाराजांनी त्यांच्या सेवेमुळे आणि कृपेमुळे त्वरित फळ दिल्याचे अनेक अनुभव ऐकायला मिळतात। म्हणूनच स्वामी महाराजांची सेवा ही त्वरित फळ देणारी सेवा आहे असे भक्त भावे म्हणतात। स्वामी महाराजांची सेवा करताना भक्त केवळ ब्रह्माकृती करत नाही, तर अंतर्मनाने शुद्ध होत जातो। मनातील विकार, अहंकार, द्वेष, मत्सर हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि माणूस चांगला बनायला लागतो। याच कारणामुळे स्वामी महाराजांची सेवा लवकर फळ देणारी ठरते। स्वामी महाराजांचे उपाय अत्यंत सोपे पण तितकेच प्रभावी आहेत। त्यांनी कधीही कठीण साधना, अवघड मंत्र किंवा गुंतागुंतीचे विधी सांगितले नाहीत। त्यांचा मुख्य संदेश होता, श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि संयम बाळगा, स्वामी महाराज नक्कीच फळ देतील। स्वामी महाराज म्हणत असत की मन शुद्ध असेल तर ईश्वर दूर नाही आणि मन शुद्ध करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेवा करणे। म्हणून त्यांनी आपल्या भक्तांना नेहमी सेवेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले। स्वामी महाराजांची सेवा ही अनेक प्रकारे करता येते। गुरु सेवा, स्वामी महाराजांचे स्मरण, त्यांच्या विचाराचे आचरण, त्यांच्या आदेशाचे पालन, मानव सेवा, गरजू लोकांना मदत करणे, दुःखी लोकांचे दुःख हलक करणे, वृद्ध लोकांना मदत करणे। मनसेवा म्हणजे वाईट विचार टाळणे, मन शुद्ध ठेवणे। वाणी सेवा म्हणजे सत्य बोलणे, कटू शब्द टाळणे, प्रेमळ संवाद ठेवणे। कर्मसेवा म्हणजे आपले दैनंदिन कर्म प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे। स्वामी महाराज सांगत असत की सेवा ही मंदिरातच करावी असे नाही, तर घर, कार्यालय, समाज सर्व ठिकाणी सेवा शक्य आहे। अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामी महाराजांची सेवा इतकी लवकर फळ कशी देते? ह्याचे उत्तर श्रद्धा आणि समर्पण आणि विश्वास यामध्ये आहे। जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करतो, तेव्हा त्याच्या कर्माचा साठा शुद्ध होतो, मन शांत होते आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते। त्यामुळे अनेक समस्या आपोआप सुटू लागतात। स्वामी महाराज म्हणत सतत, मी फळ देत नाही, तुमची श्रद्धा फळ देते, विश्वास फळ देतो। असंख्य भक्तांनी स्वामी महाराजांच्या सेवेमुळे त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाल्याचे सांगितले आहे। कोणाच्या घरातील आर्थिक अडचणी दूर झाल्या, कोणाचा घर पाहिजे तसं झालं, ज्याला घर पाहिजे त्याचं घर झालं, तर कोणाचा विवाह झाला, तर कोणाच्या संसारातील कलह मिटले। अनेकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामध्ये यश मिळाले। एक भक्त सांगतो, मी केवळ श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा सुरू केली, कोणतीही अपेक्षा नव्हती, पण काही महिन्यातच माझ्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर झाल्या। त्यामुळे सेवा करा, सेवा करत राहा। हे अनुभव केवळ योगायोग नसून सेवेमागील श्रद्धेचे फळ आहे। सेवा करताना संयम फार महत्त्वाचा आहे। काही वेळा भक्त लगेच फळाची अपेक्षा करतो, पण स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक फळ योग्य वेळेतच मिळते। काही वेळा फळ लगेच दिसते, तर कधी थोडा वेळ लागतो। सेवा करत राहणे आणि स्वामीवर विश्वास ठेवणे, परिणाम ईश्वरावर सोपवणे हाच खरा भक्तिमार्ग आहे। स्वामी महाराजांची गृहस्थ जीवनाला कधीही कमी लेखले नाही। उलट त्यांनी सांगितले की संसारात राहूनही सेवा आणि साधना करता येते। कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रामाणिकपणे जीवन जगणे हीच मोठी सेवा आहे। आई वडिलांची सेवा, पती पत्नीशी प्रेमाने वागणे, मुलांना संस्कार देणे, हे सगळे स्वामी महाराजांच्या दृष्टीने ईश्वर सेवाच आहे। आधुनिक काळात स्वामी महाराजांची सेवा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण स्वामी महाराजांची सेवा अधिकच महत्त्वाची वाटते। पण अस्थिर जीवन, अनिश्चित आणि नाती ताणलेली असतात। सेवा माणसाला आतून स्थिर करते। दररोज काही क्षण स्वामी महाराजांचे स्मरण, त्यांच्या विचाराचे चिंतन आणि शक्य तितकी सेवा, एवढे केले तरी जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतात। सेवेतून मिळणारी अंतशांती, स्वामी महाराजांची सेवा केवळ ब्रह्मसुख देत नाही, तर अंतशांती देते। मन शांत झाल्यावर ब्रह्मपरिस्थितीचा परिणाम कमी होतो, दुःखातही समाधान मिळते आणि सुखात अहंकार देत नाही। हीच खरी सेवा आणि हेच खरे फळ।
स्वामी महाराजांनी दाखवलेला सेवा मार्ग हा अत्यंत सोपा पण प्रभावी आहे. निस्वार्थ सेवा, श्रद्धा आणि संयम त्यांच्या बळावर जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. म्हणून स्वामी महाराजांची सेवा हीच एक त्वरित फळ देणारी सेवा ठरते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की श्रद्धा ठेवा, सेवा करा, विश्वास ठेवा आणि स्वामी महाराज कधीही निराश करत नाहीत. स्वामी महाराज नक्कीच आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये यश देता. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.